मी केंद्रीय कृषी मंत्र्यांना चॅलेंज दिलं होतं की सोमवारी संपूर्णतः शेतकऱ्यांचा पीक विमा जमा होऊ शकत नाही आणि अगदी तशाच पद्धतीनं झालं। केंद्रीय कृषी मंत्र्यांचं स्वागत आणि अभिनंदन आहे, परंतु आमचं महाराष्ट्र सरकार कच खातं आहे, ते पैसा द्यायला कमी पडतंय। त्यामुळं काल एका टप्प्यामध्ये सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकले नाही। कालचं जर आपण भारताचं बघितलं तर 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3,900 कोटी रुपये टाकण्यात आलेले आहेत आणि संपूर्णतः भारताची थकबाकी जी आहे पीक विमा कंपन्यांकडे शेतकऱ्यांची ती 11,000 कोटी रुपये आहे, म्हणजे 7,500 कोटी रुपयाचं अजून वितरण बाकी आहे। पैकी महाराष्ट्राचा विचार जर केला तर 506 कोटी रुपये त्या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत आणि महाराष्ट्राचे टोटल अर्ज आहेत 16,22,000 खरीप आणि रब्बीचे आणि त्याचे पैसे आहेत 921 कोटी 39 लाख रुपये। पैकी 506 कोटी रुपये मिळालेले आहेत, बाकीचे जे आहेत तर ते डीबीटी द्वारे पेमेंट आहे, तर 1-2 दिवसामध्ये खात्यात जमा होईल किंवा नाही जमा झाले तर पुढच्या 7-8 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये ते जमा होईल। पण तुम्ही क्लेम केला असेल आणि तो तुमचा सक्सेस झाला असेल तरच तुम्हाला विमा मिळणार आहे, हे पण लक्षात घ्या।